स्थानिक आयोजक बालाजी वाघमारे आणि श्री गगनभाऊ कांबळे यांना विनंती आहे की मंचाच्या समोरची व्यवस्था होईल अशी व्यवस्था करा। मंचाच्या समोरची पहिली रांग सर्व सन्माननीय अतिथींसाठी आपण ज्योत यात्रा जी आहे ते नागपूरपासून सुरू झाली, काय या मागचा उद्देश आहे, काय भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा तर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम या ठिकाणी बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे। तर हा कार्यक्रम आम्ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असं घेऊन जाणार आहोत। तर सगळ्यात पहिला कार्यक्रम झाला होता दीक्षाभूमीमध्ये, त्याच्यानंतर झाला तो अकोल्यात, त्याच्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, आज सोलापूर, आता पुणे आणि मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ही ज्योत समर्पित करणार आहोत। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला असं दाखवायचं की बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे हा भारत आपले पंतप्रधान केंद्रामध्ये आणि आपले मुख्यमंत्री राज्यामध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत। त्याचबरोबर आम्ही हे सांगत आहोत की काही जे विरोधी पक्ष आहेत हे एक फेक नरेटिव्ह आमच्या पक्षाबद्दलचे पसरवत आहेत, तर ते काय स्ट्रॅटेजीने पसरवत आहेत आणि त्याचं खरं खोटं काय आहे आणि आपण एक नागरिक म्हणून त्या षडयंत्राला बळी कसं पडू नये, हा एक पूर्ण भीमज्योत असा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमातर्फे मला असं सांगायचं आहे की मला समजलेले जे बाबासाहेब आहेत आणि मला समजलेली जी भारतीय जनता पार्टी आहे याची जर सांगत घातली तर मला असं वाटतं की फक्त आमचा समाज नाही तर पूर्ण भारत देशाची चांगल्या प्रकारात प्रगती होऊ शकेल। आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही आम्ही दाखवलेलं आहे, जे काही डेटा, जे काही नंबर्स जे आम्ही दाखवलेले आहेत ते रेफरन्स आम्ही बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकातून आम्ही रेफरन्स घेतलेले आहेत आणि बाकीची सगळी जी आकडेवारी आहे ती सरकारी वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे। भाजपला ही गोष्ट उशिरा सुचली असं वाटत नाही का? कारण अबकी बार 400 पारचा नारा भाजपने दिला होता आणि त्याच्यानंतर हे सगळे उपक्रम घेत आहे। कसं आहे, जब जब जो होना है तब तब सो होता है। मला असं वाटतं की जी वेळ आहे ती खरी वेळ आहे। तर 2029 ची तयारी आहे का? कसली 2029 नाही, सध्या 2026 ची तयारी। ही संकल्पना राबवत असताना आपण कशा पद्धतीने लोकांना काय आव्हान करणार आहोत? नाही, मी आवाहन करतोय की बाबासाहेबांबद्दल जे आता म्हणजे बाबासाहेबांना आतापर्यंत मला असं वाटतं की 70 वर्षापर्यंत एका छोट्याशा साच्यामध्ये आपण ठेवलं गेलेलं आहे। ते त्याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचे जे योगदान आहे ते देशाच्या विविध क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। ते म्हणजे ते महिलांचे जे लिबरलायझेशन असेल किंवा ते पूर्ण जे इलेक्ट्रिक ग्रीड भारताला जे त्यांनी केलेलं आहे, असे बरेच योगदान आहे बाबासाहेबांचं, पण त्यांना एका छोट्या साच्यामध्ये ठेवलेलं आहे। आम्ही या भीमज्योत कार्यक्रमामार्फत आम्ही हे दाखवायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांचं खरं योगदान आहे आणि खरे बाबासाहेब आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो। समारोप करताना नेते उपस्थित, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित असणार आहे का आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे? आम्ही आता शेवटची जी सांगता करणार आहोत ती मुंबईमध्ये करणार आहोत आणि डेफिनेटली म्हणजे आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही त्यांचा वेळ मागून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मुंबईमध्ये करणार आहोत। साहेब, आपल्या कार्यक्रमात ना भारत मातेच्या प्रतिमा जे आहे त्याचे पूजन झालं आणि त्या प्रतिमेत भगवा ध्वज आहे। बाबासाहेबांची भारत मातेची भगवा ध्वज असली की ते नसते? नाही, तुम्ही कलरला कशाबद्दल तुम्ही करून नाही, रंग आहे आम्हाला, म्हणजे भगवा रंग हा एका कशा तरी प्रतीक आहे, त्याच्यामुळे कलरला तुम्ही डिफरन्शिएट करू नका असं मला वाटतं। कलर सगळ्यांचा आहे, भगवा रंग असेल, तो निळा रंग असेल का हिरवा रंग असेल, कलर सगळ्यांचे असतात।